मित्रांनो नमस्कार. कदम ॲग्रो फार्म सातारामध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो पाठीमागं बघू शकताय ह्या शेळ्या आहेत क्रॉस ब्रीडच्या, थोड्याफार त्यांची पिल्लं वगैरे आहेत. जाधव साहेब याचं संगोपन करतात. जाधव साहेब म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, ते ओळख काय एक्स्ट्रा सांगायची गरज नाही. आपण आज विचारूया त्यांना शेळ्यांबद्दल आपली काय माहिती थोडक्यात केली. गव्हाण बिवाने आहेत म्हणजे थोडक्यात कळायजोग आहे. सोपं शेळीपालन म्हणजे लय अवघडीत 2-2 करोड घालून करण्यात काय मजा नाही. एक थोडक्यातलं शेळीपालनाबद्दल तुम्हाला एक थोडक्यात माहिती देतो. आपण बघू व्हिडिओच्या तर हे त्यांचा फार्म आहे चांगला, इथं आपलं त्यांनी केलेलं आहे गाठून बिटून. सर नमस्कार. नमस्ते. काय सांगता शेळ्याबद्दल, काय कुठल्या आहेत या शेळ्या? ही शेळी आता काटेवाडी क्रॉस मध्ये आहेत ह्या दोन्ही. हा. आणि ही एक आहे पस्तील ती प्युअर उस्मानाबाद आहे. उस्मानाबाद गरीबाची काय म्हणलं जातं. हा हा या इथे आपल्या म्हणे. हा, हे त्यांना पिल्लं बिल्लं कशी काय? काटेवाडी क्रॉस आहे. हिला 3 पिल्लं होतात. 3 पिल्लाची आहे. हो, 3 पिल्लं. पडाल ती जंगली दिसते ती. ती पण काटेवाडी क्रॉसच आहे, म्हणजे काटेवाडी आहे बऱ्यापैकी, पण 100% नाही. हो. आणि गव्हाण केली का तुम्ही याला? हा, गव्हाण केली. हे कशासाठी म्हणजे काय होतं आता आपण शेती करत असताना असं काय गवत जे निघतं रानातलं ते खाली टाकलं तर ते मातीला मिश्रित होण्यापेक्षा गव्हाणीत टाकलं, आता नाही खाल्लं तर जेव्हा भूक लागेल तेव्हा हे उठून खातात. आणि आपल्याला काय ह्याला 24 तास फिरवणं जमत नाही. ह्या बांधूनच शेळ्या असतात आपल्या जागेवरच. होय. ही लय मोठी गव्हाण बनवून घेतली तुम्ही एकदाची मजबूत? हो, एकदाच बनवली. होय. म्हणजे तुम्ही लोकल बनवली का स्वतः? नाही, इथं बिजवडीत आम्ही एका दुकानावर वेल्डरवाल्याकडून बनवून घेतली. होय. हा हा हा. म्हणजे एकदा बनवली की आपली कटकट नाही. त्यावेळेस आपल्याकडे शेळ्या जास्त होत्या. 60-70 शेळ्या असायच्या त्यावेळेस. तुम्ही उस्मानाबादी मध्ये विक्री पण करता ना? हो, विक्री पण करतो ना. होय. काय जर समजा कोणाला उस्मानाबादी शेळ्या वगैरे पाहिजे असतील तर बुकिंग वगैरे घेता का असं? हो, बुकिंग घेतो की, भेटू शकतात उस्मानाबाद. आता हे जशी खाली शेळी बसली ओरिजिनल, त्या टाईपची कुणाला पाहिजे असेल तर आपण देऊ शकतो उस्मानाबादी मध्ये पण. काय अडचण नाही त्याला, काहीच प्रॉब्लेम. बरं ठीक आहे. ही गावानेच राव तुम्ही भारी केलं, मला पटलं बरं काही. आणि काय काँग्रेसची टाकलं शेळी काय पण खाती म्हणायचा? हो, काँग्रेस ही काही खात्यात शेळ्या. शेळीला काय खायला खुराक बिराक पण टाकू शकतो. हा, खुराक पण याचं टाकू शकतो ना. हो. ही शेळी जोरात आहे. ठीक आहे साहेब. धन्यवाद.